हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. थंडी किती वाढली आहे नाही? अशा थंडीत गरमागरम खाण्यासाठी भरपूर तूप आणि भरपूर ड्रायफ्रुट्स घालून केलेला गरमागरम असा मुगाचा हलवा किंवा मुगाच्या डाळीचा शिरा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तुम्ही ते नक्की करून बघा, कारण थंडीमध्ये तो खूप पौष्टिक असतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मुगाची डाळ, जी स्वच्छ निवडून घ्या. तुम्ही कुठलाही 1 वाटी सेट करा आणि ती स्वच्छ धुवून घ्या. नंतर तिला आपल्याला धुवून 4 ते 5 तास भिजत घालायची आहे. ती भिजत असताना मी काही ड्रायफ्रूट बारीक चिरून घेतले आहे, ज्यामध्ये 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू आणि 8-10 पिस्ता घेतलेले आहेत. त्यानंतर 4 ते 5 तास डाळ भिजत घातल्यानंतर मी नंतर 1 तास तिला उपसून ठेवली आहे, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते निघून जाणार. आणि नंतर मिक्सर मध्ये बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आहे. आता सुरुवातीला आपण एक कढई गरम करूया आणि त्यामध्ये तूप घालूया. हा हलवा बनवण्यासाठी आपल्याला एका वाटीपेक्षा जास्त तूप आपल्याला लागणार आहे. तर सुरुवातीला मी कढईमध्ये थोडस तूप घातलंय आणि त्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रुट्स छान खरपूस भाजून घेणार आहे. मंद आचेवर भाजून घ्या आणि थंड करायला बाजूला ठेवून द्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण जे तूप घेतलं आहे त्यातलं जवळजवळ अर्ध तूप मी त्यामध्ये घालणार आहे. आणि तूप वितळलं की आपल्याला गॅस एकदम मंद करायचा आहे. जर तूप जास्त प्रमाणात तापलं असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅस बंद करून टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे रवा घालत आहे. रव्यामुळे आपल्या हलव्याला छान टेक्स्चर तर येतेच येते. आणि जो रवा आपण जे हलवा बनवणार आहे तो बुडाला चिटकणार नाही. रवा भाजताना सुरुवातीला खूप फेस येतो, त्यामुळे रवा खाली भाजला गेला का तो कळत नाही. त्यामुळे त्याला असं हलवून हलवून चेक करा, नाहीतर खाली रवा जळून जाणार. रवा चांगला गुलाबी झाला की त्यामध्ये परत थोडस तूप घाला आणि आता जे आपण वाटून ठेवलेली मुगाची डाळ आहे ती घालायची आहे. त्यासाठी जर आपल्याला तुपाचं टेम्परेचर खूप जास्त असेल तर ते कमी करा आणि त्यानंतर हे मिश्रण आहे ते त्यामध्ये टाका. यावेळेस आपल्याला टेम्परेचर एकदम लो ठेवायचं आहे आणि हे मिश्रण एखाद्या बाउल मध्ये घाला किंवा एखाद्या ताटामध्ये काढून ठेवा आणि नंतर त्यामध्ये घाला. कारण जर तुम्ही मिक्सरच्या पॉट मधून काढत बसला तर खालचं जे लेयर आहे ते पूर्ण भाजल्या जाईल आणि त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि नंतर ते कडक बनते. त्यासाठी इथे आपल्याला तुपाचं टेम्परेचर अगदी कमी पाहिजे आहे. तर अशा प्रकारे पहिले हे सर्व मिश्रण त्यामध्ये टाका आणि तुपामध्ये सगळं मिक्स करून घ्या. एकदा हे मिक्स झालं आणि तुपाचं टेम्परेचर कमी झालं की नंतर गॅस ऑन करा आणि आता हे भाजायला सुरुवात करा. आपल्याला मीडियम गॅसवरच हे सर्व भाजायचं आहे. घाई करायची नाहीये. स्लो, कधी मीडियम ठेवा, कधी स्लो ठेवा आणि अशा प्रकारे हे सगळं मिश्रण गॅसवर मंद मंद भाजून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. मी परत त्यामध्ये तूप घातलंय आणि बघा आता थोडासा त्याचा कलर चेंज झालाय.
हा हलवा बनवताना तुम्ही नॉनस्टिक कढईचा वापर केला तर फार चांगला होईल. जर नॉनस्टिक कढई नसेल तर लोखंडाची कढई यूज करू शकता. फक्त मंद गॅस ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हा हळूहळू भाजून घ्यायचा आहे. स्लोली स्लोली त्याचा कलर चेंज होत राहील. जसं जसं भाजत जाईल तसा तसा तो कोरडा होत जाईल. त्यामध्ये आणखी थोडं 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 तूप टाकत राहा आणि बघा हे कसं मिश्रण रवाळ होत चाललं आहे. आणखी आपल्याला थोडा रंग त्याचा डार्क होऊ द्यायचा आहे. हळूहळू त्याला मंद मंद असा सुगंध सुटायला सुरुवात होतो. परत थोडासा कलर डार्क झाला आहे. मला जवळपास मंद गॅसवर मी भाजल्यामुळे 30-35 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला आहे हे सर्व भाजण्यासाठी. अशा प्रकारे हळूहळू त्याला खालून तूप सुटायला सुरुवात होते. त्याचाच अर्थ हे भाजत आला आहे. 1 ते 1.5 वाटी यासाठी तूप लागलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालूया. ज्या वाटीने आपण डाळ मोजली होती त्याच वाटीने साखर घालायची आहे. आणि जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर आणखी अर्धी वाटी साखर घाला. अर्धी किंवा पाव वाटी. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. त्यामध्ये आपण भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट घालूया आणि परत एकदा मिक्स करूया. आता त्यामध्ये फ्रेश कुटलेली वेलची पावडर घाला. वेलची पावडरमुळे आपल्या हलव्याला छान असा सुगंध येतो. तुम्हाला जर पाहिजे तर याच्यापेक्षा आणखी डार्क कलर करू शकता. मला खूप काळपट कलर झालेला हलवा आवडत नाही म्हणून मी असा गोल्डन कलर ठेवलेला आहे. दोन मिनिटं झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यायची आहे. आता त्यामध्ये आपण पाणी घालूया. मी यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घातलं आहे. त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्स करा. मिश्रणामध्ये साखर असल्यामुळे ती हळूहळू त्यामध्ये विरघळेल आणि हे मिश्रण थोडंसं पातळ बनेल. बघा असं पातळ बनलं आहे ते. आणि साईडला बघा तूप सुद्धा सुटणं सुरू झालेलं आहे. आता आपण त्याला 2 मिनिट झाकून ठेवूया म्हणजे पाणी त्यामध्ये छान शोषला जाईल. आणि अशा प्रकारे आपला हलवा बघा किती छान रवाळ दाणेदार तयार झालेला आहे. त्यापेक्षा आणखी घट्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडा वेळ गॅसवर राहू द्या. पण मला ही अशी कन्सिस्टन्सी चांगली वाटते म्हणून मी ही तेवढीच ठेवली आहे.
आता गरमागरम असा हा हलवा एका बोलमध्ये काढून घ्या. आपण जे चिरून ठेवलेले ड्रायफ्रुट्स होते त्याच ड्रायफ्रुट्सने त्याला गार्निश करा. असा हा पौष्टिक गरमागरम मुगाचा हलवा आपल्या सहपरिवारासह एन्जॉय करा. थँक यू.